नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त बोईसर या ठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला आहे. ते म्हणजे सत्यपाल यांची सत्यवाणी. तर आपल्यासोबत आहेत, आपल्या चॅनलशी जोडलेले आहेत स्वतः सत्यपाल महाराज. महाराज, तुमचं सर्वप्रथम बोईसरमध्ये स्वागत आहे. काय म्हणाल की या ठिकाणी कार्यक्रम होतो आहे, सध्या महाराष्ट्राला लागलेला जो संतांचा वारसा आहे, ही विचारधारा आणि सध्या महाराष्ट्रामध्ये चालू असलेली विचारधारा त्याबद्दल सांगा. मला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त मला हेच मांडायचं आहे की अहिल्यादेवींनी त्यांच्या सासऱ्यांनी पती गेल्यानंतर सती न जाऊ देता त्यांना जगण्याची संधी दिली. आणि आजच्याही काळात महिला, विधवा महिलांना त्याचा अपमान करतात. म्हणून अहिल्यादेवी होळकरांच्या या 301 वर्षानंतरही आपल्याला आता बुद्धी आली पाहिजे की मुलगी झाल्यानंतर आजही जिलेबी प्रसाद देतात आणि मुलगा झाल्यावर पेढा. म्हणजे आजही तुम्ही 301 वर्षानंतरही, म्हणजे 300 वर्षानंतरही आपल्याला अहिल्याबाई होळकर कळल्यात की आजही तुम्ही जिलेबी वाटता मुलगी झाली म्हणजे जन्मापासून तिला पायाखाली तुळवणं तर मरेपर्यंत मुला मुलीमध्ये भेदभाव. म्हणून दुर्दैव वाटते, अहिल्याबाई होळकर ह्या समाजसुधारक होत्या. फक्त मंदिरच बांधलं असं नाही, त्यानं मस्जिदी बांधली. परंतु इतिहास लिहिणारे फक्त एक बाजू लिहितात, दुसरी बाजू लिहित नाही. म्हणून अहिल्यादेवीनं धर्माचा जातीयवाद कधी डोक्यात ठेवला नाही. कारण मल्हारराव होळकर त्यांच्या सासऱ्यांचा संस्कार. अहो, विधवा महिलांना आज किंमत नाही, पण 301 वर्षानंतर महत्त्व मल्हाररावांनी दिलं महिलांना आणि सती जाऊ दिलं नाही. म्हणून माझी प्रार्थना आहे, अहिल्यादेवीच्या जयंतीनिमित्त विधवा महिलांनाही हळदी कुंकाला बोलावतं. सध्या महाराष्ट्रामध्ये हिंदू आणि मुसलमान चालू आहे, परंतु आता त्या अहिल्याबाई होळकर यांनी स्वतः मुस्लिमांसाठी आणि हिंदू धर्मासाठी कोणताही भेदभाव न समजता तो व्यक्ती आपला समाजाचा आहे किंवा आपला व्यक्ती म्हणून त्याला जे काय प्रेम दिलं आणि त्यांची ख्याती आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगभरामध्ये आहे. त्यांच्या 301वी जयंती आहे. परंतु सध्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये चालू असलेला धर्माबद्दल भेदभाव याबद्दल साहेब काय म्हणणार? याबद्दल अत्यंत दुःख आहे. हिंदू, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन. अरे बाबा, औषधी कधी लागली तर मेडिकलमध्ये काय मुसलमानाची औषधी अलग आहे, हिंदूची अलग आहे, बुद्धाची काय निळी आहे आणि मुसलमानाची हिरवी आहे आणि आमची काय भगवी आहे. हे आम्हाला या महागाईवरून आपलं डोकं भलकुकडे जायला पाहिजे. आता पेट्रोल डिझेल किती महाग झालं, मग याच्याहून डोकं दुसरीकडे कसं जाईल म्हणून काय केलं, डिझेल आणि पेट्रोलचा शॉर्टेज आणला. लोक लागले जमा कऱ्या आणि महागाई वाढली एवढी, 8 रुपये लिटर. पेट्रोल डिझेल हे विसरून जाण्यासाठी, दुसरीकडे तुम्हाला पळवण्यासाठी तुमच्या डोक्यात हिंदू, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन घालून धर्माचे भांडणं लावून महागाईवरून डोकं इकडे पाठवू द्यायचं नाही. दुसरं काय आहे, सब घुमानेवाला होणार असं आपल्या महाराष्ट्राचं चालू आहे. सर, शेवटचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी म्हणेल की या ठिकाणी जो प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे, त्या जसं एखादा आजार झाला की डॉक्टरला बोलवलं जातं, तसेच विचारांचा आजार जो जडलेला आहे सध्या चालू आहे, तर त्या आजारावरती तुम्ही आज काय औषध देणार आहात? विविध आता जे मला गरज वाटते सांगण्याचं, कारण आमचं काम आहे, आम्ही सांगणारे पहिले स्वतः दुरुस्त झाले पाहिजे आणि आम्ही पैशात विकल्या गेलो नाही पाहिजे. नाही तर प्रबोधनकार आणि 1-1 लाख रुपये तुम्ही कीर्तनाचे घेऊन राहिले. मी त्या खिलाफ बोले तैसा चाले तो थोर म्हणावा, सांगे परी न वागे तो चोर म्हणावा. पहिले सांगणाऱ्यानं दुरुस्त व्हा.
मग लोकाईले तुम्ही इतरांना सांगा. मी जीवनभर ते केलं. माझ्या बायकोचं देहदान, माझ्या मायचं देहदान, माझ्या बापाचं नेत्रदान, आणि मी देहदानाचा फॉर्म भरला. मेल्यानंतर मला मेडिकल कॉलेजला देणे, कोणीही जिल्ह्यात असो, माझ्या आश्रमात मला नेऊ नये, माझा फोटो लावू नये, माझी आरती करू नये. नाही तर मलाही देव करतील उद्या महाराज. 2 पुजारी घंट्या हलवतील, हो हा ही हो, काही घेणं नाही देणं. महागाई कुठे चालली. हा भगवा, तो हिरवा, हा पिवळा, तो निळा, हा हिरवा, याच्यातच आम्हाला बर्बाद केलं. सुशिक्षित बेकार आत्महत्या करून मरून राहिले, त्याला नोकऱ्या नाही. म्हणून माझी प्रार्थना आहे, आता आम्हाला धर्म काही पोराचा पोर खेळ नाही रे. सच्चा धर्म नहीं जाना, तुकडोजी महाराज लिहिता. धर्म नहीं कहता किसके मजहब पे आघात करो, धर्म नहीं कहता किसके बहू बेटी पर निगाह रखो. धर्म कहता क्या कि टेबल के नीचे पैसे खाओ. त्याला आपण मतदान ज्याला करतो, तो मत देणारा दारिद्र्यात आहे, तो मरून राहिला उन्हात. आणि जे निवडून येतात हे कोट्याधीश, करोडपती, हे कोणतं गणित आहे. म्हणजे खतं बियाणे घेणारा शेतकरी कंगाल, तो आत्महत्या करून मरून राहिला. आणि औषधीच्या फॅक्टऱ्यावाले अब्जोपती होऊन राहिले. म्हणजे मला समजत नाही, जो निवडून देते तो दारिद्र्य आहे, जो निवडून गेला तो अब्जोपती 5 वर्षात. वारे कमिशन, वारे सोलेशन, आणि आम्ही फक्त 1500 रुपयात खुश. लाडकी बहीण, हा, लाडकी बहीण म्हणा, लाडका भाऊ म्हणा. आता अनेक तऱ्हेचे तुमच्या तोंडात चॉकलेट देणं चालू आहे. मेलोडी म्हणा की मिलोडी म्हणा, असं आहे ते. नक्कीच सर, या ठिकाणी सत्यपाल महाराजांची सत्यवाणी मात्र बोईसरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरामॅन सुनील शेलासह सिद्धेश जाधव, आपले न्यूज पालघर.